माझं नाव संतोष दत्तात्रय शेंडगे, प्रभाग क्रमांक 11, ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष ड मधून फॉर्म भरलेला आहे आज. तुम्ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभागामध्ये फिरलेला असाल, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? काय नागरिकांचा, सर्व नागरिकांचा मन चांगला योग्य रीतीने प्रतिसाद भेटतो. नागरिक बोलले की काय टेन्शन घेऊ नको, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहे. गेले 10 वर्ष झालं त्यांनी नगरसेवकच बघितलं नाही, त्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मला दीपक भाऊ केदारांची एखादी सभा होईल पिंपरी शहरात असं? दीपक भाई केदार यांची मी 4 ठिकाणी सभा घेणार आहे. एक घरकुल, एक अजंठा नगर आणि एक कुदळवाडी आणि एक भीमशक्ती नगरला. एकंदरीत तुमच्या संघटनेच्या वतीनं किती उमेदवार आहेत? आमच्या संघटनेच्या वतीने पुण्यात बोलले तर 2 आहेत, बाकी विदर्भ असं संभाजीनगर आहे, आपलं धाराशिव आहे, आपलं पिंपरी चिंचवड मी एकटाच आहे. तुम्ही एकटे लढताय, तर तुमच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. म्हणजे एवढे प्रस्थापित पक्ष संघटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये असून बहुसंख्य तर उमेदवार भाजपच्याच गळाला लागलेले आहेत. एवढे बलाढ्य शक्तिशाली पुढे असताना तुम्ही डेअरिंग केली, काय याचं कॉन्फिडन्स? सांगायचं म्हणलं तरी जनता आहे, जनता पैशावाल्यांच्या नादी लागत नाही. पैसा काय, गाढवाची किंमत आहे 40,000 आणि माणसाची किंमत फक्त 500 रुपये. एक चपटी दिली आणि अर्धा किलो मटण, त्याच्यात खुश होते. ह्याच्या पलीकडे काय नाही. तर जनतेने आता पैशावाल्यांना चांगलं ओळखून घेतलं. गेल्या 10 वर्षापासून ते आले नाही, त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलंय की जो काम करेन, नवीन उमेदवार असेल त्याला निवडून द्यायचं. लोक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं तुमच्याकडचे काय प्लस पॉईंट तुम्ही लोकांना काय सांगा? मी जे आता आमच्या इथं अनेक प्रश्न आहेत, ते सांगता पण येणार नाहीत, एवढे प्रश्न आहेत. गेले मी आता 30 वर्ष अजंठात राहतोय. गेले मला तर वाटतं इथं 70 वर्षापासून, मला 1980च्या आधीपासून असं नाही अजंठा नगर. आजपर्यंत कुठल्याच उमेदवाराने इथं असं काहीच नाही केलं की कुठली तरी सेवा केली अजंठाची, असं काहीच नाही झालं. तुमचे काय फोकस पॉईंट असतील की तुम्ही नगरसेवक झाल्यावर हे तुम्हाला करायचंय? प्रथमतः मी लाईटीचं काम करणार आहे, आमच्या बिल्डिंगची रंगरंगोटी करणार आहे, रोडचे काम असेल, पाण्याचे काम असेल, जे आपले मागास लोक आहेत त्यांना कामाचे काहीतरी करणार आहे. म्हणजे आणखी अनेक योजना राबवणार आहे मी. आता इतर लोक जसे प्रचार करतायत त्या पद्धतीने तुमचे प्रचार तंत्र राहणार आहे का वेगळं काय करणार? बघू, त्यांच्या एवढं तर नाही, पण त्यांना टक्कर द्यावं एवढं तर करणार आहे. दीपक भाऊंच्या सभेला गर्दी करतील, पण ती कारण त्यांचं भाषण कौशल्य पाहिलं तर गर्दी होईल, पण ते मतामध्ये कन्वर्ट होईल यासाठी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत का त्यांच्या शब्दशैलीने कन्वर्ट होतील? त्यांच्या शब्दशैलीने कन्वर्ट होणार आहेत आणि मी पण थोडेफार प्रयत्न करणार आहे. आणि मी बघू आता आपल्याच्याने, मी 2 महिने गेलं काम करतोय. मी आजपर्यंत कधी केलं नव्हतं इथं काम. मला दीपक भाई केदार बोलले तेव्हा मी इथं काम करायला, नाहीतर मी महाराष्ट्रभर नेता म्हणून फिरतो. पण आता बघू, आपल्या प्रभागात आपल्याला काम करायची संधी दिली जनतेने, तर पूर्ण एक श्रेयाने उतरू आपण. तुम्हाला म्हणायचं की भारतीय राज्यघटनेने जर अधिकार दिला, त्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे आणि सर्वसामान्याला देखील उभं राहण्याचा अधिकार आहे, तर त्या दृष्टीने त्या संधीचा तुम्ही लाभ घेणार आहे. आणि विशेष सांगायचं म्हणलं तर माझ्या 7 पिढीत कुणीच पाठीमागं नगरसेवक या पदाला किंवा उमेदवार म्हणून कुणीच उभं नव्हतं. एक मी असं आहे, तर बघू काहीतरी होईल. आणि आतापर्यंत सगळं सकारात्मक आहे, नकारात्मक कुठलीच गोष्ट. असं काय वाटलं नगरसेवक व्हायचं म्हणून कुठल्या एखाद्या प्रस्थापित पक्षाचं तिकीट घेऊन आपल्याला जास्त सपोर्ट भेटला असता? प्रस्थापित पक्षाकडून तिकीट घ्यायचं म्हणलं त्यासाठी मालमत्ता लागते, पैसा लागतो. आपल्याकडे ते नाही, आपण कमी आहे थोडे. पण आपल्याकडे असा एक नेता आहे, एक हिरा आहे, जो लोकांच्या गळ्यातलं ताईज आहे, दीपक केदार. बहुजन समाजासाठी रात्रंदिवस पायाला भिंगर बांधून फिरणारा व्यक्ती.